सर तुम्हाला म्हणजे जेव्हा थायरॉइड डिटेक्ट झाला तेव्हा तुम्हाला कोणकोणते त्रास वगैरे होत होते? मला थरथर होणे, हातपाय असं थरथर होणे, त्यानंतर वजन अचानक कमी होणे, झोप लागत नाही, सांधे दुखणे, त्यानंतर पूर्ण अंग गरम होणे, ह्या गोष्टी मला जाणवायला लागल्या होत्या. तर अचानक माझं जवळजवळ 12 किलो एका महिन्यात वजन कमी होऊन गेलेलं होतं. नमस्कार, माझं नाव राकेश सुभाष पावरा, नंदुरबार जिल्ह्याचा रहिवासी आहे. तर सर्वप्रथम मला थायरॉईडचा त्रास सुरू झाला जानेवारी 2023ला. तर एक रविकुमार पाटील डॉक्टरांच्या तिथे जाऊन डायग्नोज झाला. त्यानंतर मी जेव्हा यूट्यूब बघताना डॉक्टर चाटे होमिओपॅथीचा व्हिडिओ बघितला, तिथं असं सांगण्यात आलं की आयुष्यभर गोळ्या घ्याव्या लागणार नाही. जेव्हा मी डायग्नोज झाला तेव्हा ॲलोपॅथीवाल्याने सांगितलं की मला आयुष्यभर गोळ्या घ्याव्या लागेल. तर त्या व्हिडिओ बघताना असं लक्षात आलं की कायमस्वरूपी गोळ्या घ्याव्या लागणार नाही म्हणून मी डायरेक्ट औरंगाबाद इथं चाटे होमिओपॅथी क्लिनिकला आलो आणि मग तिथे मी ट्रीटमेंट चालू केलं. जवळजवळ मला आता 1 वर्ष होण्यात आलं आहे. तर आता माझा पूर्णपणे थायरॉईड बरा झाला आहे. तर सर्वप्रथम डॉक्टर चाटे सरांचा मी आभार मानतो. धन्यवाद. जेव्हा थायरॉइड डिटेक्ट झाला तेव्हा तुम्हाला कोणकोणते त्रास वगैरे होत होते? मला थरथर होणे, हातपाय असं थरथर होणे, त्यानंतर वजन अचानक कमी होणे, झोप लागत नाही, सांधे दुखणे, त्यानंतर पूर्ण अंग गरम होणे, ह्या गोष्टी मला जाणवायला लागल्या होत्या. तर अचानक माझं जवळजवळ 12 किलो एका महिन्यात वजन कमी होऊन गेलेलं होतं. तुम्हाला किती MCGची गोळी चालू होती सर ॲलोपॅथीची? ॲलोपॅथीची मी गोळी काही चालू केली नाही सर सुरुवातीला. म्हणजे तुम्ही डायरेक्ट प्रथमच सरांकडे चालात ट्रीटमेंटसाठी? हो. तर सर असे खूप सारे लोक आहेत की ज्यांना होमिओपॅथीवरती विश्वास नाही आणखीन पण, तर त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? एक मी तर सांगतो की विश्वास ठेवावा लागेल. कारण ॲलोपॅथीवाले जे सांगतात की कायमस्वरूपी गोळी घ्यावी लागेल, तर कोणालाच परवडत नाही की कायमस्वरूपी गोळी घ्यावी लागेल. तर मला तर पूर्ण माझा आजार पूर्ण बरा होऊन गेला, तर मला पूर्णपणे विश्वास बसून गेला. तर मी बाकीच्या लोकांना सांगू इच्छितो ज्यांना बी डायग्नोस होईल त्यांनी लवकरात लवकर आपलं डॉक्टर चाटे सरांचे संपर्क साधून आपली ट्रीटमेंट सुरू करावी. म्हणजे आता तुमची सगळ्याच गोळ्या जवळपास बंद झालेल्या आहेत? हो, बंद झालेल्या आहेत. ओके. तर डॉक्टर अमोल चाटे सरांना तुम्ही काय मेसेज देऊ इच्छिता सर? आता पूर्ण आयुष्यभर गोळ्या घ्यायच्या नाही म्हटलं म्हणजे डॉक्टर चाटे सरांचा खूप आभारी आहे आम्ही.